नमस्कार. मी हां. महेश कांबळे. नेटसप डायरेक्ट या कंपनीच्या माध्यमातून आत्ता आपण एक पोल्ट्री फार्मरच्या एका प्लॉटवर आलो आहोत आणि एक प्रगत शेतकरी म्हणून आहेत ते. सर किती वर्षापासून तुम्ही हे पोल्ट्री 2009 पासून. 2009 म्हणजे नाही म्हणलं तरी 15 वर्षापासून ते हे पोल्ट्रीचं फार्मिंग व्यवसाय. करत आहेत, हं. व्यवसाय करतात आणि खूप छानसा त्यांच्या आपल्या पेटवेटच्यामुळे सुद्धा खूप चांगला रिझल्ट आलाय. हां. तो आपण समजून घेण्यासाठी आलो. त्यापूर्वी ते नेमकं राहतात कुठे? आणि त्यांची ओळख पण देतील. सर तुमची ओळख सांगा आणि हां. राहता कुठे पूर्ण सांगा. आम्ही इथं निप्पाणीजवळ मंजुवाडी म्हणून गाव आहे. तिथं हं. तानाजी घोरपडे आमचं नाव. तानाजी घोरपडे सर. घोरपडे. हां. ओके. तर सर यांनी आपल्या गेल्या 1-2 बॅचमध्ये आपलं नेटसपचं पेटवेट हां. हे प्रॉडक्ट वापरलंय आणि त्याचा खूप छानसा रिझल्ट आलाय. हं. तर सर तुम्ही आपलं जे पेटवेट हां. कसं वापरलं? आणि हां. वापरल्याच्या नंतर हं. तुमच्या बॅचेसमध्ये हां. दरवेळीपेक्षा काय फरक पडला? तो समजून सांगा. हां. मी सुरुवातीला मी ते पेटवेट आहे ते आम्ही एक 4 दिवसानंतर एक 1001 चमच्याप्रमाणे आम्ही वापरत होतो. हं. ते म्हणजे जे 1000च्या हां, ह्याला 1 1 चम्मच चमचा. हां. 10 ग्रॅमचा. हां, 10 ओके, ग्रॅमचा. हां. ओके. तसं 30 ग्रामहून 3000 पक्षीला वापरत होतो. हं, ते आठवड्यातून एक वेळा असं आम्ही वापरतोय. हं, ते 3-3 चमच्याचं 3 डोस द्यायचं. 3 दिवस झाले की 3 दिवस गॅप टाकायचं. हं. परत आणि 3च्या ऐवजी 6 करायचं. असं ओके. वर वाढवत ओके. म्हणजे आपल्याला हां, सुरुवातीला तुम्ही जेव्हा वापर हां, करायचे हां, त्याच्यामध्ये जर तुम्ही समजा इतर काही गोष्टी वापरताय हप्त्यामध्ये, हां, तर ज्या दिवशी ते वापरायचं म्हणजे हां. कुठला तुम्ही म्हणजे दिलंय तुम्ही हां, मला हां, हां. हां. त्यावेळेला कंपनीचं आपण औषध ज्यावेळी नाही त्यावेळी आम्ही वापरतो. म्हणजे कंपनीचं जे औषध जे दिलंय त्यांना, रेग्युलर ते वापरायचं. ते वापरताना आपले आपला पेटवेट वापरायचं नाहीये. वापरायचं नाही. मग त्या ज्यावेळी नाही पद्धतीत हां, हां. नाही त्यावेळेस वापरायचं. म्हणजे ज्यावेळी ते डोस नसतो त्यावेळी आपला डोस 3 दिवस कव्हर करायचा. ओके. ते कसं द्यायचं तुम्ही? म्हणजे पाण्याच्या म्हणजे पाण्यातनं म्हणजे आम्ही काय करतो सुरुवातीला सकाळी काय करायचं 3 चमचे पावडर असते ती संध्याकाळला एका बादलीमध्ये भिजवत घालायची हं. आणि संध्याकाळी ते ड्रिंकर डोस करायचं. ओके. हां, तर मग आता हे केल्याच्या नंतर हां, दरवेळीपेक्षा काय हां, म्हणजे सुरुवात कशी झाली रिझल्टला हां. दिसायला? पक्ष्यांचं जरा असं स्ट्रेस कमी येते. हं, सर्दी-बिर्दी जरा प्रमाण कमी आहे. हं. मर पण कमी आहे एकदम. एक 25% ते 50% मर कमी येतं पहिल्यापेक्षा. ओके. म्हणजे तुम्हाला इतर काही सर्दी वगैरे होणे ह्या गोष्टी हां, होतच नाहीत. जरासं प्रमाण कमी आहे. कमी होतात हां, कमी येतं. पहिल्यापेक्षा. हां, आणि मर कमी झाले म्हणजे तुम्ही असं काही प्रॅक्टिकल सांगू शकता तुमच्या बॅचेसमध्ये हां. किती म्हणजे होते? आमचं जिथं आमचं 60-70 मर होती तिथं ते एक 20-25 मर व्हायला लागले आता. 20-25 मरच हां, व्हायला लागला. व्हायला म्हणजे लागले. तो हां. एक मोठा म्हणजे प्रॉफिट झाला. 50% वर ते कमी आलंय. ओके. हं. आणि एफ-सी-आर वगैरे सगळं हां, काय कसं? एफ-पी-सी-आर मिनिटं म्हणजे तिथं आमचं 43-44 एफ-सी-आर बसत होता तिथं 34-35 बसायला लागला. व्हेरी गुड. हा वेगळाच हां, एक फरक आहे. 10% न आत येते हो. हं, हं. हं, आणि त्यातल्या जे प्रगत शेतकरी आहेत, हे हं, काळजी पण घेतात. हीट वाढू नये त्यासाठी सगळ्या गोष्टी करतात. हं. म्हणजे शेतकऱ्यांना काय सांगायची बेडवरती गरजच नाही. पाला म्हणजे पाला घालायला नाही हे ते. म्हणजे बरोबर, फिट बरोबर. मेंटेन करावं लागतं त्याच्यावर. ओके. हां, आणि हे असं वापरल्यामुळे तुम्हाला रिझल्ट खूप छान आलाय. छान. राइट ना? हां. मग आता तुम्ही आता हे तुमचे कोण आहेत? तुमच्या बाजून भाव हां, आहेत. हां. त्यांच्याशी पण आपण जरा घेऊया समजून. मी स्वप्नील घोरपडे यांचा पुतण्या. ओके. आम्ही एकत्रच आहोत. हं. अ, हे पेटवेट हे आम्हाला एक म्हणजे काय झालतं आम्हाला एक 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 शेतकरीच व्यक्तीने हां, त्याला रिझल्ट आला म्हणून हां. त्याने तुम्हाला सांगितलं वापरायला. सांगितलं. हां. मग ते आम्ही घेतल्यानंतर आम्ही थोडे दिवस ते वापरलो नाही. ओके. हां, वापरलो नाही आता म्हणजे मला एक सांगा, ते न वापरण्याचं कारण काय? कारण दुसऱ्या म्हणजे पशीला ह्याच्या आधी पण आम्ही 1-2 प्रॉडक्ट वापरलं होतं दुसऱ्या कंपनीचं. दुसऱ्या कंपनीचं. ते आपल्याला वापरल्यानंतर रिझल्ट आला नाही. ओके. मग हे 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 वापरलं आम्ही पहिल्यांदा. हां. मग ते आम्ही एक तुमचा व्हिडिओ बघितलो पहिले. ओके. म्हणजे नीट समजून घ्या सर YouTubeमध्ये. मित्रांनो, हां, तर यांना प्रॉडक्ट आलं होतं, पण तो विश्वास का नव्हता? कारण की खूप गोष्टी अशा येतात. हां, हां, मग ह्यांनी विचार केला, की त्या पेटवेटचं नाव सर्च करूया YouTubeला हां, आणि हां, त्याच्यात काही खरंच रिझल्ट आहेत का बघूया. तर त्यांना रिझल्ट जाणवलं. हां. म्हणजे YouTube जे लावलं. आम्हाला बघितलं हो. शेतकऱ्याने जे आपल्याला फीडबॅक दिलं, हां. मग आपण कसं शेतकऱ्यावर विश्वास ठेवणारच. ते ठेवणारच. काय विषयाचे नाही. हां. मग ते नावासोबत नंबर दिला. नंबर मग आपण जरा आपण बोलणं पण झालं होतं हां, आपलं. बोलणं ओके. झालं. मग आम्ही ते एकदा वापरून बघूया म्हणून आम्ही मग एक 15 दिवसानंतर प्रॉडक्ट आम्ही आधी आणला. हां. मग ते 15 दिवसानंतर आम्ही वापरले. एक बॅच ओके. वापरली. मग वापरल्यानंतर आम्हाला तसा रिझल्ट आला, की आमची एक मर कंट्रोल झाली. हां. मर कंट्रोल झाली हे मेन आमचं म्हणजे एक हेच झालं प्रॉब्लेम हो. सॉल्व्ह झाला हो. म्हणजे मर नाही म्हणजे आपलं पूर्ण प्रॉफिटमध्ये आम्ही गेलो. प्रॉफिटच सुरुवात झाला. प्रॉफिट सुरू झाला. हां, मर झाल्यानंतर आमचं आम्ही बघितलो, की ते खाद्य पण व्यवस्थित खाते. हं. ड्रॉपिंग कमी ते पडते. परत ड्रॉपिंग कमी करते. हं. ड्रॉपिंग कमी केल्यामुळे ते वेट गेन फास्ट व्हायला लागलं ना. म्हणजे वजन पण वाढायला हां, लागलं वजन फास्ट. फास्ट वाढायला एफ-सी-आर लागलं. कमी आला हो आमचा. जे हं. जे खाद्य खाते ते बरोबर आम्हाला वजन द्यायला लागलं ते. ओके. जे आधी कसं व्हायचं खाद्य खायचं पण वजन यायचं नाही. हं. मग ह्यात आम्हाला कसं झालं अनेक जाणवलं म्हणजे आमच्या
पक्ष्यांना थोडी सर्दी आली होती. हम्म. पण त्यावेळी जे प्रोडक्ट चालू केल्यानंतर आमची सर्दी सुद्धा कंट्रोल झाली. क्या बात म्हणजे पूर्ण आम्हाला ते प्रोडक्ट मुळे ते पक्षी पूर्ण आम्हाला 100% त्याचा रिझल्ट मिळाला. म्हणजे हा तुमचा विश्वास एकदम वाढला. हा मग त्याच्यानंतर तुम्ही असं पण केलंय की काही माणसांना दिलात. दिलंय. हा मग आम्ही हे वापरलो. हा वापरल्यानंतर आमचा एक मित्र आहे, मित्राला आम्ही दिलो. म्हणजे तो पण काय म्हणत होता काय हाय काय, तो पण वापरत नव्हता. हा एकदा वापर म्हणलं. हा. वापरल्यानंतर आता परवा त्यानं परत फोन केला की हे कुठे मिळते, आम्हाला पण एक पाहिजे आहे परत. बरोबर. मग आम्ही म्हटलं 2-4 डबा असं तर वाढत गेले. वाढत गेले ते. मग आमच्या असं एक 2-3 मित्रांना आम्ही मग त्यांना सगळे नेमकं तुम्ही ज्या माणसांना दिल्यात ना सर, हम्म. बघा हा विषय सेवाभावी पण झाला. म्हणजे तुम्ही स्वतःचं चांगलं झालं हा. म्हणून तुम्ही तुमच्या मित्रांना आवर्जून बोलायला लागलात की हे खरंच चांगलं आहे, वापरून बघा. वापरून बघ. मग ज्यांनी वापरलं त्यांचे काय बदल झालेत का त्यांच्या ह्याच्यामध्ये? सेम तुमच्यासारखे काय बदल झाले का उत्पन्नामध्ये? त्यांच्या पण उत्पन्नामध्ये कमीत कमी एक 20 ते 35 हजारचा त्यांना नफा मिळाला एक्स्ट्रा. जो ओके. आधी मिळत होता, हा. आता आधी एक 70,000 मिळत होता, तो 1 लाखापर्यंत त्यांना बिल मिळाली. ओके. ज्यांचं 1 लाख मिळत होतं त्यांचं एक 1.25 30 पर्यंत असं त्यांना रिझल्ट जाणवला. आणि हे म्हणजे तुम्ही दिल्यामुळे ना, तुम्ही पण हा. मार्गदर्शन केलं असाल. हा ओके मार्गदर्शन ओके केलं. ओके. आम्ही काय इथनं घेतला तसाच त्याला दिला, वापर म्हणून सांगितलं. मग वापरल्यानंतर त्यांना पण रिझल्ट आला. व्हेरी गुड. आणि सुरुवातीला सरांनी त्यांच्या देण्याची पद्धत पण समजून सांगितले, बरोबर ना सर? देताना कसं आम्ही हा सांगा ते. हा. आमचं काय व्हालतं, आम्ही आधी कसं ह्यातला काय अनुभव नसल्यामुळे आम्ही पहिला एक थोडं थोडं दिलं. हा. मग थोडं थोडं दिल्यानंतर डायरेक्ट देताना ते वरती हे व्हायला, मग आम्ही काय केलं ते भिजवलो. हा. भिजवल्यानंतर एक 15 लिटर पाण्यामध्ये घातले. हा. मग ते 15 लिटर स्वच्छ ड्रिंकर धुवून घेतलं. हम्म. स्वच्छ ड्रिंकर मध्ये एक लिटर मध्ये 2 ड्रिंकरला अर्धा लिटर प्रत्येक ड्रिंकरला आम्ही ओतून ते एक टाइम रोज द्यायला देत लागतं. होतो. ओके. आणि हे जेव्हा जेव्हा तुम्ही कंपनीची औषधं वापरत नाहीत त्यावेळेला तुम्ही सुरुवात केलात. हो. सुरुवातीला आता 100. तुम्हाला तसं सांगायचं म्हटलं, आमचं काय प्रायव्हेट आहे, हा. त्यामुळे आम्हाला कंपनीचे वगैरे काय औषध येत नाही. तुमचं प्रायव्हेट आहे. हा. ओके ओके. मग आमचं कसं आहे, आम्ही पूर्णपणे ह्याच्याशिवाय दुसरं काही वापरलंच नव्हतं त्यावेळी. आम्ही डेलीच वापरले हो. आणि हे सगळं तुम्ही इतर कंपनीचं न वापरता रिझल्ट काढला? रिझल्ट काढला. अरे क्या बात आहे. आम्ही फक्त हे वापरूनच आम्ही रिझल्ट काढला. आम्हाला फक्त दुसरं काय म्हणजे वापरलंच नाही आम्ही. सर्दीची सुद्धा औषधं आम्ही आणली तशी आहेत अजून. सर्दीचं औषध सुद्धा आम्ही वापरलेलं आहे. 22 तुमचं आहे 23 to 25 लोडिंग. आणि कसं आहे, ह्या टायमाला कसं होते, पाणी चेंजेस ह्याच्यामुळे काय होते, सर्दीचं त्यांना जास्त संसर्ग होते. बरोबर. पण ह्यावेळी आमच्या बॅचेसला असं जाणवलं की सर्दी जाणवत होती, हम्म. पण हे वापरल्यामुळे कंट्रोल आलं. पूर्ण असं म्हणजे कमी नाही, पण तो पक्षी मर नाही. पण जे आमचं सर्दीमुळे ते मर होती ती अटॅक मर यापूर्वी- अटॅक मर हा. सुद्धा ह्याच्यामुळे आमची कंट्रोल मध्ये आली. 3000 मध्ये 25. 25. यापूर्वी नॉर्मल कधी जास्त मर झाले तर कितीपर्यंत जायची तुमची मर? 100% दिला. आमची 100-150 पर्यंत लास्ट गेली. गेलेली आहे गेलेली ऑलरेडी. आहे. पण ह्याच्यामध्ये 25 म्हणजे ते सहजासहजी हा. एवढं होणं तेच. काही नैसर्गिक पण आहे. हम्म. बरोबर ना? तर मी जास्त व्हिडिओ वाढवत नाही. पेटवेट हे प्रोडक्ट खूप पोल्ट्री फार्मरसाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करेल. फक्त महत्वाचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांवर एक विश्वास ठेवून आम्ही तुम्हाला जो नंबर देतो नक्की संपर्क साधा, एकदा करून बघा. कधी कधी यांच्याशी पण तुम्ही बोलू शकता, कारण कसं आहे, एका शेतकऱ्यांनी दुसऱ्या शेतकऱ्याला मदत करणं हे कर्तव्य पण असायला पाहिजे. बरोबर आहे? कमीत कमी वापरायला द्या, समोरच्याला समजून सांगा आणि मदत करायला काही हरकत नाही. तर अशाच पद्धतीने आपण एक व्हिडिओ वेगळ्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट आला तर प्लीज आम्हाला कॉल करा. आम्ही तुमच्या इथे येऊन आम्ही ते व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांना पोहोचवायचं काम करू. आणि आपण एक प्रकारचा कंपनीचा प्रचारच होतोय आमच्यामुळे आणि तुमच्यामुळे, तर त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार सर. मी सुद्धा मुंबईवरून स्पेशल कर्नाटकला आलोय रिझल्ट घेण्यासाठी. आणि तुम्ही मुलाची जी मुलाखत दिलात, जी आम्हाला पण कंपनीसाठी पण महत्वाची आणि शेतकऱ्यांसाठी, तर तुमचं खूप खूप आभार सर. थँक्यू.